नमस्कार, मी सुमित कांबळे. आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल जनअधिकार दर्पण आणि जनअधिकार दर्पणच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी सांगत आहे की अमरावतीत 2 दिवसाआधी एक भीषण अपघात झालेला होता राजापेठ उड्डाण पुलावर आणि त्या अपघातामध्ये 2 महिलांचा मृत्यू झाला होता. अपघाताच्या पार्श्वभूमीवर आज आपण बघू शकता या ठिकाणी आपण राडगावच्या उड्डाण पूल आहे त्या ठिकाणी थांबलेला आहे आणि बराचसा बंदोबस्त पोलिसांचा या ठिकाणी लागलेला आहे. जे शहरात आता कलेक्टर साहेबांनी आदेश दिलेले आहे की संपूर्णतः सकाळी 6 वाजतापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत नो एंट्री मोठ्या वाहनांना दिलेली आहे. आपण बघू शकता माझ्या मागे हा ट्रक चाललेला आहे आणि हा ट्रक आता या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांनी थांबवलेला आहे कारण की हा नो एंट्री दिसलेला ट्रक आहे आणि हा नो एंट्रीतून आलेला ट्रक आहे. त्यांना पकडलेला आहे, त्यांना चालन केलेलं आहे ट्रॅफिक पोलिसांनी आणि माझ्या मागे आपण पाहू शकतो ट्रॅफिक ऑफिसर पण या ठिकाणी तैनात आहे. आणि तसंच पाहिलं तर माझं या ठिकाणी जे नो एंट्रीमध्ये घुसणारे ट्रक जे होते ते जाणारे ट्रक होते ते ट्रक या ठिकाणी थांबवलेले आहे आणि थांबून त्या प्रकारची पूर्णतः चौकशी करून त्यांना संध्याकाळी रात्री 10च्या नंतर त्या ठिकाणी परवानगी देण्यात येत आहे असं पोलिसांचं या ठिकाणी सांगणं आहे की रात्री 10 नंतर आम्ही त्यांना आतमध्ये सोडू. आपण बघू शकता माझ्यामध्ये सगळा बंदोबस्त आहे, पोलीस आहे, ट्रॅफिक कर्मचारी आहे, आरटी कर्मचारी आहे आणि हे सर्व तैनात केलेले आहे या ठिकाणी की फक्त जे शहरात जाणारे छोटे वाहन आहेत त्यांना शहरात प्रवेश आहे. इतरता जे मोठे वाहन आहेत त्यांना अजिबात रात्री 10 वाजेपर्यंत प्रवेश दिलेला नाही आहे. या ठिकाणी आपण बघू शकता बरेचसे कर्मचारी आणि या ठिकाणी पोलिसांचे बॅरिकेड वगैरे सर्व लागलेले आहे. तर आम्ही आपल्याला या माध्यमातून या ठिकाणी सांगत आहोत की अमरावती शहरात पुन्हा हेल्मेट सक्ती पण झालेली आहे आणि दुचाकीस्वारांना सुद्धा हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. बरेचसे दुचाकीस्वार या ठिकाणी हेल्मेट घालूनच जात आहेत. आम्ही विचारले असता त्यांनी सांगितलं की हेल्मेटशिवाय कोणाला जाऊ देणार नाही आहे. या ठिकाणी आपण आमच्या जनअधिकार दर्पणच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी हे सर्व दृश्य दाखवलेले आहेत. तर असेच आमच्या चॅनलमध्ये नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला तुम्ही फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.